Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. माय सेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की गुरुचीच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. आता या व्हिडिओमध्ये आपण आमलकीच्या विविध कल्पना कशा येतात ते बघणार आहोत. आपण हे बेसिक कल्पना पेपर 2 जे आहे त्यामधला सेकंड टॉपिक सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल त्याच्यामधला आमलकी स्वरसाचे आता आपण आमलकीची विविध कल्पना जे आहेत त्याच्यामधलं पहिलं आहे की आमलकी स्वरस. आता आमलकी स्वरस म्हणलं की मित्रांनो आता त्याच्यामध्ये घटकद्रव्य कोणतं येणार तर त्याच्यामध्ये घटकद्रव्य येणार बघा आमलकी स्वरस येणार आणि त्याच्यामध्ये प्रक्षेप द्रव्य म्हणून यूज करतात बघा. प्रक्षेप द्रव्य हे हरिद्र चूर्ण किंवा मधु येतं. आता हे MCQ मित्रांनो लक्षात राहू द्या. तर आज त्याच्यामध्ये आता आमलकी म्हणलं की त्याच्यामध्ये जर फायटोकेमिकल्स जर बघितले तर त्या फायटोकेमिकल्समध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड्स, व्हिटॅमिन C, लिनोलेनिक हे अशा प्रकारचे विविध फायटोकेमिकल्स त्याच्यामध्ये आढळतात. आता त्याच्यानंतरचा जर पॉईंट बघितला आपण तर त्याची निर्माण विधी. आता आमलकी म्हणलं की ते ताजे फळं निवडून घ्यायचे, स्वच्छ धुवायचे आणि त्यांना काय करायचं त्यांच्या बिया काढून त्यांना चूर्ण करायचं. तर त्यांच्यामध्ये एक मृतपात्र घ्यायचं, त्या मृतपात्रामध्ये पाणी टाकून त्याला भिजू द्यायचं. नंतर भिजू दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगदा तयार होतो आणि ते लगदा तयार झाल्यानंतर त्याचं कपड्याद्वारे गाळून घ्यायचं. कपड्याद्वारे गाळून घेतल्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला जे स्वरस प्राप्त होतो त्याला आपल्याला भरणीमध्ये गोळा करायचा. अशा प्रकारची ही निर्माण विधी. आता या निर्माण विधीच्या नंतर जर बघितलं तर फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स येतं. आता तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदिक पार्ट म्हणलं की फार्माकोडायनॅमिक्स येणार. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर आमलकी. आता या आमलकीचं आयुर्वेदिक पार्टमध्ये काय येणार सर तर याच्यामध्ये बघा रस येणार. आम्लप्रधान 5 रस लवण आहेत म्हणजे 5 रस आहेत याच्यामध्ये पण लवण वगळत आहे. आता वीर्य जर बघितलं तर शीतवीर्य आहे. विपाक जर बघितलं तर मधुर विपाक आहे आणि त्याचे गुण जर बघितले तर वृक्ष आणि गुरुगुण आहेत. आता याच्यानंतर जर आपण समजा त्यांचं फार्माकोडायनॅमिक्स मॉडर्न पार्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉपर्टीज येतात. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी येते, अँटी डायबेटिक प्रॉपर्टी येते, हेपेटोप्रोटेटिव्ह प्रॉपर्टी येते, अँटी मायक्रोबियल इफेक्ट येते, त्याच्यानंतर इम्युनोमॉड्युलेटर इफेक्ट येते, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह आणि कार्मिनेटिव्ह इफेक्ट येते. असे विविध आपल्याला प्रॉपर्टीज फार्माकोडायनॅमिक्समध्ये बघतात. आता त्याच्यानंतरचा जर पॉईंट बघितला तर त्याच्यानंतरचा पॉईंट आहे फार्माकोकायनेटिक्स. आता तुम्हाला माहिती आहे फार्माकोकायनेटिक्स म्हणलं की ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. आता ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स आणि मेटाबॉलिझम प्रायमरी लिव्हर आणि एक्सक्रेशन थ्रू किडनी किंवा स्किन. अशा प्रकारचं फार्माकोकायनेटिक्स. आता इथपर्यंत समजलं की नाही हो की नाही. आता याच्यानंतरचं जे प्रॉपर्टी येते ते म्हणजे काय की पॉईंट रोगघनता किंवा उपयोग म्हणतो आपण त्यालाच आपण थेरपेटिक यूज असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि त्याचं जर बघितलं तर आमलकी स्वरसाचा उपयोग आपल्याला प्रमेहघ्न कार्य करतं, त्याच्यानंतर रक्तपित्त कार्य करतं आणि त्याच्यानंतर आम्लपित्त कार्य करतं. म्हणजे हे प्रमेहघ्न, रक्तपित्त आणि आम्लपित्तामध्ये आमलकी स्वरसाचा आपण उपयोग करू शकतो. आता त्याच्यानंतरचं जर पॉईंट बघितला तर याचा आता मात्रा. आता याची मात्रा अर्धा पल आहे म्हणजे किती 2 तोळा आणि 20 ग्राम. आपण गुळूची स्वरसाची पण मात्रा किती पाहिली होती अर्धा पलच. तर याची पण मात्रा किती अर्धा पलच. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. आता याच्यामध्ये हमखास अनुपान म्हणून MCQ येते ते म्हणजे हरिद्र चूर्ण. आमलकी स्वरसामध्ये अनुपान म्हणजे कोण येते हरिद्र चूर्ण येते. आता याच्यामध्ये पथ्य आणि अपथ्य जर बघितले तर जांगल पशुपक्षी, युष, तिक्तशाळी तांदूळ हे सगळे पथ्य आहेत. पण आता याच्यामध्ये जर अपथ्य जर बघितले तर अधिक दही सेवन करणे किंवा नवीन अन्नपान सेवन करणे किंवा उष्ण पदार्थ, गुळाचे पदार्थ हे सर्व अपथ्य आहेत म्हणजे ते वर्ज्य पदार्थ आहेत. त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितलं तर हे प्रातः तथा सायंकाळी आपण याचा उपयोग करू शकतो. आता याच्यानंतर जर बघितलं तर रिसर्च अपडेट येते. आता रिसर्च अपडेटमध्ये जर बघितलं तर अँटी एजिंग प्रॉपर्टी, सायटोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर अँटीपायरेटिक प्रॉपर्टी, अँटी डायबेटिक प्रॉपर्टी, न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी, त्याच्यानंतर हेपेटोप्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टी. अशा प्रकारचा हा आमलकी स्वरस आहे मित्रांनो. आता याच्यानंतरचा जर पार्ट बघितला तर आपण समोर बघूया आता नेक्स्ट कल्पना कोणती. आता त्याच्या नेक्स्ट पार्ट येते बघा आमलक्यादी चूर्ण. आता आमलक्यादी चूर्ण जर बघितलं तर त्याच्यामध्ये घटकद्रव्य येतात बघा. आता घटकद्रव्यामध्ये बघितलं तर आमलकी, चित्र, हरितकी, पिपळी आणि सेंदव येतो. आणि आता या घटकद्रव्य घेतल्यानंतर आपल्याला माहिती की फायटोकेमिकल्स असतात. आता फायटोकेमिकल्स म्हणजे त्या घटकद्रव्यामधले कोणते केमिकल्स आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर ॲस्कॉर्बिक ॲसिड्स, व्हिटॅमिन C, लिनोलेनिक ॲसिड्स हे येतात. पण आता तिथं हरितकी आले म्हणून टर्मिनल या छेगोला पण येते आणि पिपळी आले म्हणून तिथं पिपरीन पण येते. मग
अशा प्रकारचे हे फायटोकेमिकल्स येतात. आता त्याच्या नेक्स्ट पार्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये येते निर्माण विधी. आता निर्माण विधी जर बघितली तर सर्व घटक द्रव्य एकत्र करायचे, म्हणजे आमालकीचे फळ, पिपळी, सेंदव सर्व हरितकी एकत्र करायचे, त्यांचं खलयंत्रामध्ये चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्या नंतर त्यांचं वस्त्रगाळ करायचा, म्हणजे कापडाद्वारे वस्त्रगाळ करून त्यांना कोरड्या पात्रामध्ये ठेवायचं आणि पुन्हा एकदा वस्त्रगाळ करून आपल्याला ते आमालकीचे चूर्ण प्राप्त करायचं. अशा प्रकारची ही निर्माण विधी आहे. आता त्याच्यानंतरचा पार्ट तुम्हाला माहिती आहे की फार्मेकोडायनॅमिक्स किंवा फार्मेकोकायनेटिक्स. आता फार्मेकोडायनॅमिक्स आयुर्वेदिक पार्ट म्हणलं की रसवीर्य विपाक येणार, आणि आता आमलकी म्हणलं की आमलकीमध्ये आम्लप्रधान 5 रस येणार. वीर्य हे शीत आहे, विपाक हे मधुर आहे, आणि गुण हे वृक्षगुरू आहे. तसंच चित्रक आणि पिपळीचं पण आपल्याला त्यांचं रसवीर्य विपाक लिहावा लागतो, ते मी तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केले. त्याच्यानंतर आता मॉडर्न पार्ट जर बघितलं तर फार्माकोडायनॅमिक्स येते. आता आमलकी म्हणलं की तिथं अँटीपायरेटिक, अँटी डायबेटिक, हेपेटोप्रोटेक्टिव्ह हे प्रॉपर्टी येणार. त्याच्यानंतर कार्मिनेटिव्ह आणि डायजेस्टिव्ह प्रॉपर्टी येणार. त्याच्यानंतर लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टी येणार. अशा प्रकारचं ते फार्माकोडायनॅमिक्स इफेक्ट येतो. आता त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितलं आपण तर येते फार्माकोकायनेटिक्स. आता तुम्हाला पाठच झाला असेल फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिएशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स, मेटाबॉलिझम प्रायमरी इन लिव्हर आणि एक्सक्रिएशन थ्रू किडनी ओ स्किन. बस एवढंच पार्ट फार्माकोकायनेटिक्स. आता ह्याच्यानंतरचं पार्ट म्हणजे काय की रोगगणता, किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये थेरपॅटिक युजेस म्हणतो. आता थेरपॅटिक युजेस जर बघितला तर हे ज्वरग्न कार्य करतं, भेदन, पाचन, दीपन कार्य करतं, रुचिकर, दीपन, पाचन कार्य करतं, आणि श्लेष्महरे म्हणजे कफ जर वाढला तरीसुद्धा ते कमी करतं. हे झाले त्याचे रोगघनता प्रॉपर्टी. आता त्याची मात्रा जर बघितली तर त्याची मात्रा आहे बघा, चूर्ण असल्यामुळे 3 ते 6 ग्राम म्हणून घेतात, 3 ते 6 ग्राम म्हणून. आणि याच्या अनुपान जर बघितलं तर जल म्हणून अनुपान घेतात. आणि याच्यामध्ये नंतर प्रॉपर्टी जर बघितली तर पथ्य अपत्य द्यावं लागते. पथ्य अपत्य हे ज्वरामधील रोगानुसार करावं लागते. आणि त्याच्यानंतरचं जर पॉईंट बघितलं तर सेवनकाल. आता जर समजा अग्निदीपन जर असेल तर ज्वराच्या मदत घ्यावं लागते, आणि जर कफ जर असेल तर सकाळी घ्यावं लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते रिसर्च अपडेट येते. आता रिसर्च अपडेटमध्ये जर बघितलं तर इट इज इफेक्टिव्ह इन अँटीपायरेटिक फॉर्म्युलेशन्स, आणि ज्वरामध्ये उपयोग होतो. अशा प्रकारचे हे सर्व आमलकी चूर्णचं बघितले आपण. आता ह्याच्यानंतर जर बघितलं तर आमलकी आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट येते त्रिफळा रसायन. आता त्रिफळा रसायन म्हणलं की त्रिफळा म्हणलं की आता घटकद्रव्य आमालकी, बिबित्तिकी, हरितकी अशा प्रकारचे येणार. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हरितकी हे 1 भाग घ्यायचं, बिबित्तिकी हे 2 फळ घ्यायचे, आणि आमालकी हे 4 फळ घ्यायचे. अशा प्रकारचे हे घटकद्रव्य घ्यायचे. आता याच्यामध्ये फायटोकेमिकल जर बघितलं तर हे हरितकी जर बघितलं तर त्याच्यामध्ये शिकमिक ॲसिड येणार, बिबित्तिकी जर बघितलं तर गेलिक ॲसिड आणि एलर्जिक ॲसिड येणार, आणि आमालकी जर म्हणलं तर ॲस्कॉर्बिक ॲसिड येणार. तर म्हणजे त्यांच्यानुसार त्यांचे फायटोकेमिकल्स येणार. आणि आता त्याच्यानंतर निर्माण विधी जर बघितली तर आता याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो की आपण जेवायचे वेळेस कसं कसं यूज करायचं त्या फळांचं ते सांगितलेले. तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर जेवणाचे पचन झाल्याच्या नंतर 1 अभय घ्यायचं, अभय म्हणजे हरितकी घ्यायचं, आणि जेवणापूर्वी म्हणजे जेवण करायच्या आधी 2 बिबित्तिकी घ्यायचं, आणि जेवणाच्या दरम्यान म्हणजे जेवण करण्याच्या दरम्यानमध्ये हे बघा मध व तूप घालून 4 आमलकी घ्यायचं. अशा प्रकारची ही निर्माण विधी आहे. याच्यामध्ये हे फक्त फळं घ्यावं लागतात. आणि याच्यानंतर आता याच्या नेक्स्ट पॉईंट जर आलं तर फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स तुम्हाला माहिती आहे की आयुर्वेदिक पार्ट असते. आयुर्वेदिक पार्टमध्ये आता आमलकीचा रसवीर्य विभाग बघायचा. तर आमलकी जर बघितलं तर आमलकी म्हणलं तर आम्लप्रधान येणार, आणि शीतवीर्य येणार, मधुर विपाक येणार, आणि वृक्षगुरू गुण येणार. आता हरितकी जर बघितलं तर पंचरस राहणार, त्याच्यामध्ये पण लवणरहित राहणार ते पण, आणि वीर्य जर बघितलं तर उष्ण राहणार, विपाक जर बघितलं तर मधुर राहणार, आणि गुण जर बघितलं तर लघुवृक्ष राहणार. त्याच्यानंतरचं जर बघितलं तर बिबित्तिकी येते. आता बिबित्तिकीमध्ये जर बघितलं तर रस हे कशाय प्रधान असते, म्हणजे कशाय रस असते. वीर्य जर बघितलं तर उष्ण येते, विपाक जर बघितलं तर मधुर येते, आणि गुण जर बघितलं तर लघुवृक्ष येते. आता ही त्रिफळा रसायने तर याच्यामध्ये 3 समजा प्रॉपर्टीज येणार.
फार्माकोडायनॅमिक्समध्ये. आता त्यांची प्रॉपर्टी जर बघितली तर अँटी एजिंग प्रॉपर्टी येणार, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी येणार, त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह एनहान्समेंट प्रॉपर्टी येणार, त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट येणार, इम्युनो मॉड्युलेटर येणार, डायजेस्टिव्ह कार्मिनेटिव्ह प्रॉपर्टी येणार, अशा प्रकारचे विविध प्रॉपर्टी येणार त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतरचं जर पार्ट बघितला तर फार्माकोकायनेटिक्स येते. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणलं तर ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन येणार. आता ॲब्झॉर्प्शन म्हणलं तर ॲब्झॉर्प्शन थ्रू GIT, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड व्हेसल्स. मेटाबॉलिझम म्हणलं तर प्रायमरीली इन लिव्हर, एक्सक्रेशन थ्रू किडनी वर स्किन येणार. ह्या अशा प्रकारचे फार्माकोकायनेटिक्स. आता हे त्रिफळा रसायन जर बघितलं तर याचा नेक्स्ट पॉईंट येते उपयोग, किंवा त्यालाच आपण थेरपॅटिक यूज असे म्हणतो. आता त्याचा उपयोग जर बघितला तर रसायन म्हणून कार्य करतं ते त्रिफळा रसायन. आणि आता याची मात्रा बघा, आता काळजीपूर्वक बघा. मात्रा जर बघितली तर हरितकी एक मात्रा, बिबितिके 2 आणि आमलकी 4, ही जसं तसंच लक्षात ठेवायचं. आता अनुपान जर बघितलं तर मध किंवा घृत घ्यायचं, सर्पी, हे की नाही. त्याच्यानंतर पथ्यापथ्य जर बघितलं तर ग्राम्य अनुपहार किंवा दिवाशयन किंवा विषमाशयन आहार आणि अतिमात्रा व्यायाम हे सर्व वर्ज्य आहेत, म्हणजे ते अपथ्य आहेत. आता याचं सेवनकाल, आता हे सेवनकाल लक्षपूर्वक ठेवा, हे हमेशा MCQ येतं मित्रांनो. तर हे हरितकी जर बघितलं तर हरितकी हे भोजन पचल्यानंतर येतं, भोजन पचल्यानंतर. बिबितिकी ही भोजनापूर्वी घेतली आणि आमलकी हे भोजन पश्चात घेतात, म्हणजे भोजन पचल्यानंतर, भोजन झाल्याच्या नंतर लगेच. तर आता याची ट्रिक कशी ठेवायची, ह म्हणजे एकदम शेवटी येते म्हणून भोजन पचल्याच्या नंतर घ्यायचं. त्याच्यानंतर बी, आता हे बिबितिकी हे बी म्हणजे हे स्टार्टिंगला येते म्हणून भोजनच्या पूर्वी घ्यायचं. आणि आमलकी हे भोजन पश्चात घ्यायचं. अशा प्रकारे लक्षात ठेवा. रिसर्च अपडेट बघितलं तर रिसर्च अपडेट हे त्रिफळा रसायन हे 30 पेशंटमध्ये जर 1 महिना यूज केलं होतं आणि त्याचा नंतर निष्कर्ष आला की रिड्युसिंग शोणित अभिषंद, त्याचा कशामध्ये उपयुक्त येते की शोणित अभिषेकमध्ये त्याचा उपयोग केला होता. आणि ते लोअरिंग लेवल ऑफ ट्रायग्लायसराइड्स असे यूज होतो रिसर्च अपडेटमध्ये. तर अशा प्रकारचा हा त्रिफळा रसायन आहे. आता एवढं समजलं की नाही, हो की नाही. आता एवढं समजलं जर असेल तर खूपच छान गोष्ट आहे. आता नेक्स्ट कल्पना आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पण आय होप की तुम्हाला हे सर्व मी 3 कल्पना सांगितलेले आहेत हे सर्व व्यवस्थितपणे समजले असेल. हे याच्यामध्ये दुसरं काहीच ट्रिक वगैरे काही नाही, फक्त घटकद्रव्यांची जे ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे जसेल तसंच लक्षात ठेवा मित्रांनो, आणि जसं तसंच पेपरमध्ये उतरवायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या हेल्पची खूप नितांत गरज आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर कृपया करून व्हिडिओजला लाईक्स करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.